विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी शेटची परीक्षा झाली होती सप्टेंबर महिन्यामध्ये 14 सप्टेंबर 2021ला, त्या परीक्षेच्या आन्सर की आलेले आहेत. त्या परीक्षेचे पेपरही उपलब्ध झालेले आहेत. त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. समाजशास्त्र विषयाचा हा दुसरा पेपर असलेला आपल्याला दिसतो. या पेपरमध्ये जे काही 100 प्रश्न आहेत, एकूण 100 प्रश्न आहेत आणि त्यासाठी 200 मार्क्स असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण हे आहेत आणि वेळ होता तो 1-2 तासाचा वेळ, 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा वेळ हा या पेपरसाठी होता. तर पेपर मध्ये विचारलेला हा जो काही ए शेटचा पेपर आहे त्याची उत्तरं आपण पाहूया. प्रश्न आणि उत्तरं कशी होती याच्या संदर्भातलं आज आपण चर्चा करणार आहोत. तर समाजशास्त्र विषयाचा दुसरा पेपर ए शेटचा, त्यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात मार्च 18मध्ये निघालेल्या शेतकऱ्यांच्या महामोर्चाची मुख्य मागणी रिकामी जागा ही होती. तर याची मुख्य मागणी ही शेतावरील कर्जमाफी व वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करणे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे असं आपल्याला सांगता येईल. दुसरा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, भारतातील उत्पादन पद्धतीसंबंधी रिकामी जागा या प्रश्नाभोवती भारतातील उत्पादन पद्धतीसंबंधीचे विवाद रिकामी जागा या प्रश्नाभोवती फिरतो. तर याचं उत्तर आहे भारतीय शेतीचे सर्जनशाहीचे भांडवलशाही उत्पादन पद्धतीचे परिवर्तन, याचंही हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया आपण. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगता येईल की परदेशस्थ नागरिकत्व म्हणजेच रिकामी जागा हे होय. तर याला वांशिक गटाचे आपल्या जन्मभूमीतून परकीय भूमीकडे देशांतर करणे, याला आपण परदेशस्थ नागरिकत्व असं म्हणतो. याचं उत्तर डी हे आहे. खालीलपैकी कोणते मालमत्ते संबंधांशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणते मालमत्तेच्या संबंधांशी संबंधित नाही? तर याचं उत्तर आहे पैशावर बेतलेले संबंध हे याच्याशी संबंधित नाही. असंरचित निरीक्षण, पाचवा प्रश्न आहे. असंरचित निरीक्षण सहसा रिकामी जागामध्ये वापरले जाते. असंरक्षित निरीक्षण हे सहसा रिकामी जागामध्ये वापरले जाते. तर अन्वेषणात्मक परिचयात्मक आराखडा यामध्ये हे वापरले जाते. बी हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडियाचे उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन हे उत्तर आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महालनोबिस प्रारूपाचा रिकामी जागाचा प्रभाव होता. महालनोबिस प्रारूपावर रिकामी जागाचा प्रभाव होता. तर याचं उत्तर आहे सोव्हिएत प्रारूपाचा प्रभाव होता. बी हे उत्तर आहे. खालीलपैकी 2 विधाने दिली आहेत, त्यातील प्रतिपादन ए आहे आणि दुसरे कारण आर आहे. तर याचं आपल्याला पाहायचं उत्तर योग्य आठवायचं. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. अगोदर आपण विधान पाहूया. ए विधान आहे, शहराच्या अनियोजित विकासाचा परिणाम नागरिक पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे.
याचे कारण भारतामध्ये नागरिकांच्या धोरणाचा अभाव हे आहे. खालीलपैकी संकेतापैकी बरोबर उत्तर निवडायचं आपल्याला. तर ए आहे, बी हे उत्तर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही, असे हे बी हे उत्तर आहे. पुढला प्रश्न आहे 9वा. पाहूया आपण काय आहे. तर खालीलपैकी कोणते सांस्कृतिक बदलाचे मुख्य कारण नाही असे विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणते सांस्कृतिक बदलाचे मुख्य कारण नाही असे विचारलेलं आहे. तर उत्तर आहे डी, परंपरांचा आग्रह. त्यानंतर 10वा प्रश्न आहे. ज्ञानमीमांसा शास्त्र म्हणजे रिकामी जागा होय. ज्ञानमीमांसा शास्त्र म्हणजे ज्ञानाचा सिद्धांत होय. हे हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाचे नाव लघु आणि बृहद परंपरा या संकल्पनेशी संबंधित आहे. 11चं आहे उत्तर रॉबर्ट रेडफिल्ड यांचे नाव याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर बालकांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने कोणता कार्यक्रम चालू केला. तर याचं उत्तर आहे नॅशनल ग्रीन क्रॉप हा कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर 13वा प्रश्न आहे. पाहूया विद्यार्थी मित्रांनो. सममितीय कुटुंब ही संकल्पना कोणी मांडलेली आहे. सममितीय कुटुंब ही संकल्पना कोणी मांडलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पी. विल्मॉट आणि एम. यंग यांनी ही मांडलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. वांशिकतेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर याचं उत्तर आहे खालीलपैकी फक्त व्यक्तिनिष्ठ आहे हे विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. बी हे आहे. खालीलपैकी कोणता मुद्दा आधुनिकतेचा निर्देश करत नाही. खालीलपैकी कोणता मुद्दा आधुनिकतेचा निर्देश करत नाही असं विचारलेलं आहे. पोशाख पद्धतीतील बदल, जीवन पद्धतीतील बदल, संसाधनाचा विकास, परंपरांचे जतन. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आधुनिकतेच्या संदर्भामध्ये डी हे नाही आहे, त्यामुळं डी हे उत्तर आहे परंपरांचे जतन. मॅलिनोव्स्की यांनी केल्याप्रमाणे दुय्यम गरजा रिकामी जागा आहेत. तर याचं उत्तर आहे दुय्यम गरजा ह्या रिकामी जागा आहेत. तर सामाजिक संरचनात्मक साधनभूत हे मॅलिनोव्स्कींचा सिद्धांत आहे. त्यानंतर एका कामाच्या दिवसात श्रमिकांनी त्यांच्या कामाच्या वेळेच्या मूल्यापेक्षा जास्त असे जे मूल्य निर्माण केलेले असते ते उत्पादन साधनांच्या मालकाकडे बाजारातील नफा निर्माण करण्यासाठी जाते. मार्क्स याला रिकामी जागा असे म्हटले आहे. मार्क्सने याला अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत असं म्हटलेला आहे. त्यानंतर जागतिकीकरणातील वाढती संगणकीय विषमता हे रिकामी जागा क्षेत्रातील परिवर्तन होय. तर हे भौतिक संस्कृतीच्या संदर्भातील परिवर्तन होय हे आपल्याला उत्तर ए सांगता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. कोणत्याही सांस्कृतिक किंवा सामाजिक क्रियेचा परिणाम ही जी उद्देशपूर्ण आणि मान्यताप्राप्त असते आणि तो अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेस अनुकूलन साधण्यास योगदान देते त्याला रिकामी जागा असे म्हणतात. त्याला प्रकट कार्य असे म्हणतात. त्यानंतर पुढला मुद्दा आहे. खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. त्यातील एक प्रतिपादन आहे तर दुसरे कारण आहे. विधान आहे पहिलं ए. कौटुंबिक हिंसाचारावरील संभाषिते जितकी तीव्र असायला हवी तितकी नाहीत. कौटुंबिक हिंसाचार घराच्या 4 भिंतीच्या मध्ये घडतो. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. तर हे उत्तर बरोबर आहे.
त्यानंतर जेव्हा एखाद्या मुकादमाला ज्युनियर इंजिनियर म्हणून संबोधले जाते, हे उदाहरण रिकामी जागा याचे आहे. हे उदाहरण रिकामी जागा याचे आहे. तर हे उदाहरण कल्पित गतिमत्व याचे आहे. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, जातीच्या नव्या रूपाचा उल्लेख करताना अवतार या संज्ञेचा उपयोग कोणी केला? तर अवतार या संज्ञेचा उपयोग M.N. श्रीनिवास यांनी केला. त्यानंतर द अर्बन क्वेश्चन ए मार्क्वेस अप्रोचेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? M. कास्टल हे आहेत. बी हे उत्तर बरोबर आहे. वाढलेले घटस्फोट, कमी प्रमाणात होणारे विवाह, पुनरुत्पादन, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि पुरुषप्रधान अधिकार, स्त्रियांना दिलेल्या नकार यातून पुरुषप्रधानतावादाचा अंत होतो असे कोणी सुचवलेले आहे? असे M. कास्टल यांनी सुचवलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे 25वा. भारतातील उत्तर पूर्व भागातील आदिवासी चळवळी ह्या प्रामुख्याने कशासाठी झालेल्या आहेत? या राजकीय स्वायत्ततेसाठी झालेल्या आहेत. अशी उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, अल्पजनशाहीचा पोलादी सिद्धांत कोणी मांडला? अल्पजनशाहीचा पोलादी सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर हा रॉबर्ट मिस्ले यांनी मांडलेला आहे. खालीलपैकी कोणते एक सहस्त्रक विकास ध्येयाचा भाग नाही? तर याचं उत्तर आपल्याला सांगते, सर्वांसाठी निवारा हा याचा भाग नसलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर डिस्नेऑयझेशन हा शब्द रिकामी जागा यांनी तयार केला आहे. तर हा शब्द ब्रायमन यांनी तयार केलेला आहे. सहभागी निरीक्षणाचा तोटा म्हणजे रिकामी जागा होय. सहभागी निरीक्षणाचा तोटा म्हणजे अतिजवळीकता होय. त्यानंतर आहे, सर्व लिंगभावविषयक प्रश्नांनी समाज, राजकारण आणि कार्यक्रमांच्या सर्व स्तरावर संबोधित आणि एकीकृत केले पाहिजे. याला काय म्हणतात? तर याला आपण लिंगभावाचे मुख्य प्रवाहीकरण असे म्हणतात. बी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आहे पुढला प्रश्न, विषमतेचा मानदंड म्हणून गिनी गुणाकारानुसार खालीलपैकी कोणते भारतातील महानगर विषमन्यायी आहे? तर याचं उत्तर आहे मेरठ. अतिकथनाबद्दल अविश्वसनीयता उत्तर आधुनिकतावादाचे वर्णन कोणी केलेले आहे? तर याचं उत्तर आहे लोताहार. शी हे उत्तर बरोबर आहे. जेव्हा ज्ञान हे केवळ विक्रिय वस्तू असते त्यास आपण काय म्हणतो? तर तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढते. हे आपले उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रकल्पामुळे सर्वात जास्त लोकांचे विस्थापन झालेले आहे? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या विकास प्रकल्पामुळे सर्वात जास्त लोकांचे विस्थापन झालेले आहे? तर सर्वात जास्त विस्थापन धरणांमुळे झालेले आहे. धरणांच्या प्रकल्पांमुळे. ई साईद यांचा पौर्वत्यवाद रिकामी जागा सूचित करतो. यांचा पौर्वत्यवाद बिगर पाश्चात्य जगाचे एकसत्वीकरण हे सूचित करतो. हे उत्तर बरोबर आहे. संरचित मुलाखतीची रिकामी जागामध्ये मदत होते. संरचित मुलाखतीची रिकामी जागामध्ये मदत होते. तर याचं उत्तर आहे प्रमाणीकरण. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 मध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये चूक आहे असं विचारलेलं आहे? तर
कामाच्या ठिकाणच्या महिलांचा लैंगिक छळवणुकीचा समावेश हे चुकीचं विधान आहे, याच्या संदर्भातलं ते नाही. कौटुंबिक हिंसाचाराच्या रिकामी जागा म्हणजे असे काही की ज्यामुळे समान संस्कृती वाटून घेणाऱ्या व्यक्तींमध्ये विशिष्ट अर्थ लावणे शक्य होते. तर याचं उत्तर आहे नैतिकता. याचं उत्तर आहे संकेत. डी हे उत्तर आहे. त्यानंतर परत 2 विधाने खाली दिलेली आहेत, त्यापैकी एक प्रतिपादन आणि दुसरे कारण आहे. पुरुषप्रधानतावाद पायाचा दगड असणाऱ्या पुरुषप्रधान कुटुंब शास्त्रक बदलाचा आव्हान मिळत आहे. बहुतेक स्वत्वासाठी जाणीव असणाऱ्या सुशिक्षित स्त्रियांना एकटे राहणे पसंत करतात. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. उत्तर आहे हे बरोबर आहे, परंतु आर हे मात्र चूक आहे. हे उत्तर याचं बरोबर आहे. खालीलपैकी संरचित निरीक्षणाविषयी अयोग्य काय आहे? खालीलपैकी संरचित निरीक्षणाविषयी अयोग्य काय आहे? माहिती नोंदवणे गरजेचे नसते हे अयोग्य आहे. प्रश्नावली पद्धतीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते एक विधान बरोबर आहे? तर खालीलपैकी कोणते एक विधान बरोबर आहे? नेमक्या आणि सुस्पष्ट सूचनांचा समावेश हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचं आहे कर्तेपणा म्हणजे रिकामी जागा होय. कर्तेपणा म्हणजे व्यक्तीची स्वतंत्र कृती करण्याची क्षमता होय. डी हे बरोबर आहे उत्तर. त्यानंतर पर्यावरणीय समाजशास्त्र सामान्यपणे रिकामी जागावर भर देते. पर्यावरणीय समाजशास्त्र सामान्यपणे रिकामी जागावर भर देते. तर हे एकतर नैसर्गिक पर्यावरणाचा सामाजिक बाजू आणि मानवनिर्मित पर्यावरणावर भर देते. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येत किती टक्के लोकसंख्या तरुणांची आहे? तर याचं उत्तर आहे 19.1. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते एक संभाव्य नमुना आहे? खालीलपैकी कोणते एक संभाव्य नमुना आहे? तर याचं उत्तर आहे पुंजका नमुना. त्यानंतर खालीलपैकी कोणती नावे मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्ट द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ द मास मीडिया या पुस्तकाशी संबंधित आहेत? तर या पुस्तकाशी संबंधित असलेली नावे एडवर्ड एस हर्मन आणि नोम चोमस्की हे आहे. बी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न कोणता दृष्टिकोन पुरुष तत्व आणि स्त्री तत्व लिंगभावाच्या विषमतांशी उत्पादन आर्थिक भूमिका व वैशिष्ट्यांशी जोडलेले असतात या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो? तर याचं उत्तर आहे लिंगभाव आणि विकास. खालीलपैकी कोणता मतप्रवाह राधाकृष्ण मुखर्जी यांनी परिकल्पित केलेला नाही असं विचारलेलं आहे? तर परंपरांचे तार्किकीकरण. गृहीत कृत्ये रिकामी जागामध्ये गरजेचे नाही. गृहीत कृत्ये रिकामी जागामध्ये गरजेचे नाही. तर लोकालेख यामध्ये ते गरजेचे नाही. असंघटित क्षेत्र संघटित क्षेत्रापेक्षा यामुळे वेगळे आहे. यामुळे वेगळे आहे. तर हे सामाजिक सुरक्षेचे उपाय यामुळे ते वेगळं आहे. प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम या पुस्तकाचे कोणत्या 2 घटकांमधील सहसंबंध दर्शवलेले आहेत? तर याच्या संदर्भातले सहसंबंध हे धर्म आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित सांगितलेले आहेत. पौर्वात्य जगाविषयी पाश्चिमात्य व्यासंग वर्णन करण्यासाठी एडवर्ड साइड यांनी कोणता शब्द वापरला आहे? यांनी पौर्वात्यवाद हा शब्द वापरलेला आहे.
टॉलकॉट पार्सनच्या मते कुटुंबाची कोणती 2 कार्ये आहेत? टॉलकॉट पार्सनच्या मते कुटुंबाची प्राथमिक सामाजिकरण आणि व्यक्तिमत्व स्तरीकरण ही 2 कार्ये आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणते अन्वेषणात्मक व परिचयात्मक अध्ययनाचा भाग आहे ते ओळखा. तर हे अंतर्दृष्टी प्रेरक हे व्यष्टी विश्लेषणात हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती पाश्चात्य पाश्चिमात्य समाजातील नाते हे सत्ता, वर्चस्व आणि प्रभुत्वाचे आहेत असे मानले जाते? तर या संदर्भामध्ये सांगता येईल एडवर्ड साइड. डी. खालीलपैकी कोणती विरोध आणि मध्यस्थी या दोन्ही प्रक्रियांचा उपयोग केला जातो? तर इथं सांगता येईल आपल्याला ए. क्लाइड लेवी-स्ट्रॉस. त्यानंतर लिंगभाव अध्ययनासाठी आप्तसंबंध व्यवस्थांना अध्ययनासाठी ओळख करण्याचे श्रेय कोणाचे आहे? तर याचं ओळख करण्याचे श्रेय हे लीला दुबे यांचे आहे. खालीलपैकी भांडवलाचा कोणता प्रकार बोर्दू यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये दिलेला नाही? तर याचं उत्तर आहे डी. धार्मिक. त्यानंतर जी चळवळ आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक प्रश्नांना एकत्र करते तिला रिकामी जागा म्हणून संबोधले जाते. तिला सहस्त्र सावधानी चळवळ असं संबोधले जाते. 2001 ते 11 दरम्यान खालीलपैकी कोणत्या घटकांच्या वाढीचा दर अच्युत होता? तर आपल्याला सांगता याचं उत्तर बी. जनगणना आणि शहर. खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एकाचे प्रतिपादन बी संबोधले आहे तर दुसऱ्याचे कारण आर हे संबोधले आहे. संरक्षित बंदिस्त प्रदेश हे शहरी विकासातील खास वेगळे प्रतीक आहे. थोड्या लोकांचा संरक्षित बंदिस्त प्रदेश समुदायामध्ये वास्तव करणे परवडणारे असते. तर याचं योग्य उत्तर आहे बी. दोन्ही ए आणि आर हे सत्य आहे, परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही, म्हणून हे बी उत्तर बरोबर आहे. गांधींची विकासाची कल्पना रिकामी जागांवर भर देते. गांधींची विकासाची कल्पना ही विश्वस्त असणे यावर भर देते. खालीलपैकी कोणते गुणात्मक संशोधनाचे तत्व नाही? तर तत्व कठोर लवचिक नसणाऱ्या संशोधन प्रक्रिया हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते एक सर्वेक्षणात्मक कक्षेत येत नाही? खालीलपैकी कोणते एक सर्वेक्षणाच्या कक्षेत येत नाही? तर याला आपण सांगता येईल सिद्धांत आणि सामान्य अधिनियमांच्या सूत्रांसाठी सामान्य ज्ञानाची पडताळणी. पर्यावरणशास्त्रीय समाजशास्त्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नवीन परिसरशास्त्रीय प्रारूप विकसित करण्यात कोणाच्या नाव जवळून संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे सांगता येईल आपल्याला रिले डनलॉप आणि विलियम आर कॅटन. त्यानंतर आहे द राईज ऑफ द नेटवर्क सोसायटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक एम. कास्टर आहेत. द गॉफमन यांच्या मते आश्रयस्थान रिकामी जागाचे उदाहरण आहे. तर हे रिकामी जागाचे उदाहरण आहे संपूर्ण संस्था. त्यानंतर पुढलं आहे याचं उत्तर आहे 68चं उत्तर आहे. तुम्ही जर पाहिलं तर सी. ए बरोबर आहे परंतु आर चुकीचे आहे. ज्या समाजाची मूलभूत वैशिष्ट्ये विशिष्टवाद आणि अर्पितता आहेत ते समाज पारंपरिक समाज असतात. आधुनिक पारंपरिक ध्रुवांच्या मूल्यांकन करण्यासाठी पार्सन यांच्या आकृतिबंधांचे चल हा आराखडा वापरता येत नाही. तर याचं हे बरोबर आहे परंतु आर चूक आहे हे उत्तर.
असं आपण दिलेलं आहे. त्यानंतर सोशिओलॉजी ऑफ इकॉनॉमिक लाईफ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? या ग्रंथाचे लेखक एम. स्मेलर सर हे आहेत. खालीलपैकी लिंगभाव संबंधी कोणते प्रतिपादन चुकीचे आहे? तर खालीलपैकी लिंगभाव संबंधी जैविक फरकावर आधारित आहे. त्यानंतर संशोधनाच्या नीतिशास्त्रीय कल्पना अशा मार्गदर्शक सूचना देतात ज्यामुळे रिकाम्या जागांचे संरक्षण मिळते. तर हे आपल्याला सांगता येईल ए. सहभागणीचा धोका. इन द बेली ऑफ द रिव्हर ट्रायबल कॉन्फ्लिक्ट ओव्हर डेव्हलपमेंट इन नर्मदा व्हॅली हे पुस्तक कोणी लिहिले आहे? हे पुस्तक कोणी लिहिले आहे? हे अमिता बाविस्कर यांनी लिहिलेले आहे. सूचीकरणाची संकल्पना कोणी वापरली आहे? सूचीकरणाची संकल्पना कोणी वापरलेली आहे? गारफिंकल यांनी वापरलेली आहे. जाल आधारित उद्यम जागतिक आणि माहितीवर आधारित अर्थव्यवस्थेसंबंधी सर्व उपयोगी संघटनात्मक प्रकार हे कोणी म्हटलेले आहे? एम. कास्टल्स यांनी म्हटलेले आहे. सी. गिर्टझन यांच्या सांस्कृतिक मानवशास्त्रीय अन्वयनार्थ दृष्टिकोनातून संस्कृती रिकामी जागा आहे. तर याचं उत्तर आहे चिन्ह मीमांसा हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आहे कोणाच्या मते भारतीय कृषक समाजातील वर्गांची ओळख वर्कड मूल्ये आर्थिक पिळवणुकीच्या संदर्भात पटवता येते. तर याचं उत्तर आहे उषा पटनाईक आणि अशोक रुद्र याला हे उत्तर आपल्याला सांगते. त्यानंतर एम. फुको हे गव्हर्नमेंटनिस्ट यातून रिकामी जागा सूचित करतात. हे प्रभावी नियमांची व्यापक स्वीकृती असे स्पष्ट करतात. जेव्हा दोन कुटुंबामध्ये युती होऊन एका समूहातील स्त्री दुसऱ्या समूहातील पुरुषांबरोबर विवाह करते त्यावर आधारित असणाऱ्या समूहाला नातेसंबंध व्यवस्था म्हणतात असे प्रतिपादन केलेले आहे. असे प्रतिपादन कोणी केलेले आहे? तर असे प्रतिपादन लेवी स्ट्रॉस यांनी केलेले आहे. लोककल्याण ही विनिमय वस्तुकरण म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे लोककल्याण हे कोणाचेही उत्पन्न संसाधन याचा विचार न करता सार्वजनिकरित्या पुरवले जाते. खालीलपैकी कोणते लोकालेखन संशोधनाचे वैशिष्ट्य नाही? खालीलपैकी कोणते लोकालेखन नाही? अल्पकालीन निरीक्षण वैशिष्ट्य नाही असं विचारले. भारतातील कोणते शहर पर्टिक्युलेट मॅटरच्या दृष्टीने सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे? तर हे कानपूर सर्वात प्रदूषित आहे. ज्या वेळेला सत्ता ही शक्तीच्या माध्यमातून किंवा शक्तीला धमकी देऊन अंमलात आणली जाते त्याला रिकामी जागा असे म्हणतात. त्याला दबावतंत्र असे म्हणतात. समुदायातील संबंध हे रिकामी जागा असे असतात. समुदायातील संबंध हे रिकामी जागा असे असतात. आत्मीय, टिकाऊ आणि अर्पित. भारतातील सर्वात जुनी पर्यावरणाशी संबंधित चळवळ कोणती? भारतातील सर्वात जुनी बिश्नोई आंदोलन. ए आणि 2ची या जोड्या जुळवा. खालीलपैकी दिलेल्या संकेतामध्ये योग्य उत्तर निवडा. भूमिका ग्रहण, सार्वजनिक जग, प्रभावांचे व्यवस्थापन, भंग प्रयोग, लोकपद्धतीशास्त्र, प्रतिकात्मक आंतरक्रियावाद, नाट्यशास्त्रीय विश्लेषण, प्रघटनात्मक शास्त्र. तर याचं योग्य उत्तर आहे डी.
कौटुंबिक हिंसाचाराचा सर्वसामान्य प्रकार रिकामी जागा हा आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा सर्वसामान्य प्रकार हा रिकामी जागा आहे. बालकांबरोबर गैरवर्तन. तंत्रज्ञान हा आयुष्याच्या सर्व क्षेत्रात निर्धारक घटक आहे. या विश्वासाला असे म्हणतात. ह्याला तंत्रज्ञानशाही असे म्हणतात. जरावा आदिवासी कोठे आढळतात. जरावा आदिवासी कोठे आढळतात तर हे अंदमान बेटे येथे आढळतात. खालीलपैकी कोणत्या घटकांमुळे समाजाचा लिंगभाव भूमिका निर्माण होतात. तर याचं उत्तर आहे सामाजिकरण. खालीलपैकी कोणी जाती व्यवस्था ही श्रेणी रचनेच्या तत्वावर आधारित असून त्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध या द्वितीय विभागणी आढळते असे मत व्यक्त केलेले आहे. लुईस डुमो. विकलांग व्यक्तीची भारतीय लोकसंख्येतील टक्केवारी 2011च्या जनगणनेनुसार किती आहे. तर हेच उत्तर आहे 2.2. समाजाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. हे वाक्य मार्क्सने कोणत्या प्रसिद्ध कृतीमध्ये येते. द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी. द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हे उत्तर बरोबर आहे. सॉरी 92चं हे उत्तर बरोबर नाही. 92चं डी हे उत्तर आहे. द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो म्हणून. मान्सूल कॉन्स्टेल यांनी कोणत्या पुस्तकात स्थानिक आणि शेजारी हक्क या संबंधीच्या सामाजिक चळवळी केलेल्या आहेत. तर या संबंधीमध्ये आपण बी द सिटी अँड द ग्रासरूट ते उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधान भारतातील धर्मनिरपेक्षतेबाबत बरोबर आहे. ते खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. हे राज्य आणि धर्म यामध्ये अलगता. वेबर यांच्या मते खालीलपैकी कोणते आदर्श प्रारूपाचे वैशिष्ट्य नाही. आदर्श प्रारूपाचे वैशिष्ट्य नाही. बी गृहीतके. जेंडर ट्रबल्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. जेंडर ट्रबल्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. या पुस्तकाचे लेखक जुडियल बटलर हे आहेत. त्यानंतर समलैंगिकता म्हणजे रिकामी जागा होय. समलैंगिकता म्हणजे समलिंगी व्यक्तीकडून लैंगिक कृतीसाठी अभिमुखता. शिक्षणार्थी हा ज्ञान निर्मितीमध्ये सहनिर्माण असतो. ही अध्ययन पद्धती कोणी मांडलेली आहे. तर ही अध्ययन पद्धती पावलो यांनी मांडलेली आहे. त्यानंतर प्रेम चौधरी यांचा खालीलपैकी कोणता अभ्यास हॉनर किलरच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये असतो. तर याचं उत्तर सांगता येईल डी हे बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. चाचणी आणि पुनर्चाचणी पद्धत रिकामी जागा ठरवण्यासाठी वापरली जाते. चाचणी आणि पुनर्चाचणी पद्धत रिकामी जागा ठरवण्यात वापरली जाते. तर याचं उत्तर आहे चाचणी आणि विश्वासार्हता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.